नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जान्हवी आपल्या टी फॉर टीचर या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करते. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण महाराष्ट्र शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट यामध्ये 2017ला विचारला गेलेला प्रश्नसंच 1 मराठी व्याकरणाचे किती व कोणते प्रश्न विचारले गेले होते ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मराठी प्रश्नसंच 1 प्रश्न क्रमांक 1. तर आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? चला तर मग कमेंट्समध्ये लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर कमेंट्समध्ये कळवायचं आहे. तर अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय क्रमांक 1 ए खंडित, बी अपूर्ण, सी सलग, डी अलग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी सलग. चला तर मग पाहूया दुसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, बुलबुल आपलं घरटं कुठे बनविते? या प्रश्नाचे पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ए कुंपण, बी झुडपे, सी दोन्ही कुंपण आणि झुडपे, डी वरील एकही नाही. तर प्रश्न क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन्ही कुंपण आणि झुडपे. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा. यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ए त्या, बी झाडाखाली, सी काळा, डी कुत्रा. तर प्रश्न क्रमांक 3 झाडाखाली काळा कुत्रा बसला आहे या वाक्यातील प्रश्नाचे योग्य पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी काळा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ए तो दिवस चांगला गेली, बी ती दिवस चांगला गेली, सी ती दिवस चांगला गेला, डी तो दिवस चांगला गेला. तर प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी शुद्ध वाक्य या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 4 तो दिवस चांगला गेला. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? कमेंट्स करून पटापट कळवायचं आहे. प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर काय आहे? याच्यासाठी पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 ए गुरु, बी गुरु, सी गुरु, डी गुरु. तर याच्यामध्ये योग्य मात्रा कोणती आहे, पहिली दुसरी हे ओळखून कमेंट्स करायचं आहे याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी गुरु. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? प्रश्न क्रमांक 6 साठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ए गृह, बी गृहकल, सी गृहस्थ, डी गृहिणी. तर प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी दिलेल्या पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 4 डी गृहिणी. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? यासाठीचे पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ए चलाक, बी निर्बुद्ध, सी शहाणा, डी बुद्धिमान. तर प्रश्न क्रमांक 7 हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 2 बी निर्बुद्ध. चला तर मग पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न क्रमांक आहे 8 पुढील जोडशब्द पूर्ण करा. प्रश्न आहे पाऊस, टिंबटिंब.
यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ए सरी, बी माऊस, सी पाणी, डी पाझर. प्रश्न क्रमांक 8 पुढील जोडशब्दासाठी योग्य पर्याय आहे पाऊस डॅश डॅश. यासाठी योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 सी पाणी, पाऊस पाणी. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9 कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ए अशुभ, बी अमंगल, सी हित, डी अहित. तर प्रश्न क्रमांक 9 कल्याण या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे हित, पर्याय क्रमांक 3 सी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10 जिथे आकाश जमिनीला टेकलेले दिसते ती जागा डॅश डॅश आहे. यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ए डोंगर, बी पर्वत, सी समुद्र, डी क्षितिज. तर 10 प्रश्न क्रमांक जिथे आकाश जमिनीला टेकलेले दिसते ती जागा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी क्षितिज. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 पुढील म्हण पूर्ण करा. म्हण आहे अति तेथे डॅश डॅश. यासाठीचं पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ए माती, बी गती, सी सती, डी मती. तर प्रश्न क्रमांक 11 यासाठी जी म्हण दिली होती त्याचं योग्य उत्तर आहे अति तेथे, पर्याय क्रमांक माती 1 हे योग्य उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 वर्गामध्ये शिक्षकाच्या पदाचे सर्वात उत्तम वाक्य म्हणजे तो डॅश डॅश आहे. यासाठीचे पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ए गटाचा अध्यक्ष, बी गटाचा निर्देशक, सी गटाचा एक सदस्य, डी एक निर्देशक. तर प्रश्न क्रमांक 12 वर्गामध्ये शिक्षकांच्या पदाचे सर्वात उत्तम वाक्य म्हणजे तो आहे पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गटाचा निर्देशक. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? पर्याय क्रमांक 1 ए तो हजर झाला, तो हजर झाला, तो हजर होता, तो हजर आहे. तर प्रश्न क्रमांक 13 यासाठी पर्यायामधील दिलेलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तो हजर झाला. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 सूचना दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. याच्यामध्ये पर्यायातून दिलेला वेगळा शब्द बाहेर काढायचा आहे. त्यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ए टोपी, बी केसांचा टोप किंवा वीक, सी टोपी, डी जोडा. तर प्रश्न क्रमांक 14 दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा या प्रश्नासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जोडा. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 अंग काढून घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर यासाठी पर्याय आहेत ए आंघोळ करणे, बी जबाबदारी टाळणे, सी अंगावरचा मळ काढणे, डी चोरी करणे. चला तर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट्समध्ये पटापट कळवायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 15 अंग काढून घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी जबाबदारी टाळणे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16 संवादाचे मूलभूत घटक आहे. तर दिलेल्या पर्यायामध्ये संवादाचे मूलभूत घटक कोणते आहेत याचा योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्यासाठी दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 ए स्त्रोत आणि प्राप्तकर्ता, बी मेसेंजर आणि रिसिव्हर, सी स्त्रोत आणि चॅनल, डी वरील सर्व. योग्य उत्तर सांगायचे.
तर प्रश्न क्रमांक 16 संवादाचे मूलभूत घटक या प्रश्नाचे उत्तर आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1A स्त्रोत आणि प्राप्तकर्ता. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17 नयन या शब्दाची संधी सोडवा. यासाठी दिलेले पर्याय आहेत. पर्याय नंबर 1A नय अधिक न, बी आहे ने अधिक अन, सी आहे नऊ अधिक यन, डी आहे न अधिक अयन. तर योग्य उत्तर सांगायचं आहे कमेंट्स करून. तर प्रश्न क्रमांक 17 नयन या शब्दाची संधी आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2B ने अधिक अन. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. तर यासाठी दिलेले पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1A मुलगा, बी मुलगी, सी मुली, डी मुलं. तर प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी पुल्लिंगी शब्द याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1A मुलगा. प्रश्न क्रमांक 19 प्रश्न आहे किती वेद लिहिले गेले आहेत. तर आपले वेद किती आहेत यासाठी पर्याय दिलेला आहे. पर्याय क्रमांक 1A 2, B 3, C 4, D 5. तर प्रश्न क्रमांक 19 किती वेद लिहिले गेले आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C 4. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते 2017 या आपल्या महाटेट परीक्षेमध्ये विचारले गेलेले मराठीचे व्याकरणावरतीचे प्रश्न. तर व्हिडिओ कशी वाटली, जर माहिती उपयोगी असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.